गावाकडं गेलं की मला काही ते बाहेरचं काम जमत नाही, झाडणं वगैरे. त्यामुळे मी आपलं किचन धरून किचनचं सगळं काम करत असते. सकाळी उठल्या-उठल्याच नाश्त्याचं ठरलं होतं, पण कोण काय असं म्हणण्याच्या नादामध्ये मी म्हटलं आपलं कारले होते तर ते चिरून ठेवावेत. त्यानंतर अंघोळीला शेकायसाठी म्हणून चूल लावलेली आणि मग त्याच्यावर पाणी पण ठेवलेलं. मग पाणी ठेवलं पण अंघोळीला कोणी जायला तयार नव्हतं, म्हणून सगळ्यात आधी मला अंघोळीला पाठवण्यात आलं आणि मी अंघोळही केली कारण मला स्वयंपाकही करायचा होता. इथे उन्हाळ्यामध्ये ऊन आणि थंडीमध्ये थंडी खूप वाजते कारण आमच्या घराच्या नंतर बाजूला पलीकडे एकही घरं नाही आहेत, त्यामुळे थंडी जास्त वाजते. अंघोळीच्या आधी पण चहा झालेला, पण त्यानंतर काही जण राहिलेले त्यांना पण चहा करून दिला आणि नंतर तसे तर कारले कट केलेले, पण मुलं कारले खात नाहीत म्हणून मुलांना मेथीची भाजी केली आणि आमच्यासाठी कारल्याची भाजी केली. लगेचच पोळ्या पण करून घेतल्या. एकत्र आलो की खायला वेगवेगळं हे लागतंच. आमच्यासाठी म्हणून कारल्याची भाजी केलेली, मुलांसाठी म्हणून मेथीची केली, पण मुलांनी मेथीचीही भाजी न खाता शेंगदाण्याच्या चटणीवर ताव मारला आणि अशा प्रकारे बाकीचे सगळे जेवून घेतले होते. नाना राहिले होते. नानाला परत मी जेवायला दिलं पोळ्या करत करत. त्यानंतर लगेचच पूजा करून घेतली. आता आम्हालाही जेवायचं होतं. पूजा करून जेवतोय तोच आम्हाला उशिरा जायचं होतं, पण यांना फोन आला आणि आम्हाला लगेच निघावं लागलं. बाकी सगळे तर जेवलेले, पण आम्ही दोघी-तिघी राहिलेलो. ते नंतर जेवलो आम्ही आणि जशास तसं हातावर पाणी पडल्या पडल्या आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जर उशीर थोडासाही केला असता तर परत थंडी वाजते आणि यांचं कामही अडलं असतं, म्हणून लगेचच निघालो आणि आल्या-आल्या परत इथंही कामं होते कारण जातेवेळेस अशीच पसारा टाकून गेलेली. आल्या-आल्या परत इथले कामं सुरुवात झाली. कपड्यांचा तर पसारा असा थोडासा पडतोच, पण घरामध्ये काजळी खूपच येते आणि त्यामुळं झाडून आणि फरशी केल्याशिवाय अजिबात जमत नाही. आणि मग असा होता माझा आजचा डे. धन्यवाद.